गुड मॉर्निंग, सुप्रभात. कसे आहात सगळे? तर आज मी माझ्या दिवसाला सुरुवात करते. सकाळी उठले, मस्त फ्रेश झाले आणि माझा हा युनिफॉर्म आहे माझ्या जॉबचा. मी नवीन ठिकाणी कामाला लागली आहे. माझं मेकअप आणि हे दोन्हीसुद्धा कंटिन्यू केलेलं आहे आणि आईंनी टिफिन वगैरे माझं सगळं भरून करून ठेवलं होतं. फक्त मी आता बॅगेत भरते. ॲक्च्युली ताक दिलं आहे मला आईंनी खास, कारण डॉक्टरने सांगितलं मला ताक जास्त पियायला, म्हणून सो ते बॅगेत भरते. पप्पी हे तिच्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. सो मी निघाली की ती झोपलेली असते, मग हळूच तिला पप्पी घेऊन मी निघाली. आणि ॲक्च्युली दररोज मी आईंच्या पाया पडूनच येते, आईंच्या पप्पांच्या. हे मला पहिलेपासूनच सवय आहे. सो आज त्यांना असं वेगळं वाटलं की ही नक्की काय करते, कॅमेरा वगैरे ठेवून तुम्ही व्हिडिओ करत होते. आजपासून मी ब्लॉगिंगला सुरुवात करते. सो मी अशा प्रकारे आता कामावर पोचलेली आहे आणि आज खूप लेट झाला होता ॲक्च्युली मला थोडासा. अशा प्रकारे मी आता ऑफिसला पोचले आहे आणि आज झालं आहे मला थोडंसं लेट. सरांचं लेक्चर आय थिंक चालू झालं आहे. सो सर लेक्चर घेत आहेत आणि म्हटलं चला तोपर्यंत मी बॅग वगैरे ठेवते. तर हे आहे सेराजन, म्हणजे स्पाईनची थेरपी इकडे केली जाते. हे कसं आहे, काय आहे, ह्याची प्रॉपर मी तुम्हाला एक वेगळी व्हिडिओ बनवेनच. खूप जणांना क्युरियोसिटी आहे की नक्की संधीने काय आहे. सो आता हे आमचा ब्रेकफास्ट टाईम, पण मला जायचं आहे केक आणायला, कारण आमच्याकडे एक स्टाफ होती पूजा. तिचं आता कॉलेज चालू झालं, ती आता जाते कॉलेजला. तर कालच तिने इकडून लीव घेतलं आहे, बट काल आम्ही तिला अजिबात रिॲक्ट झालो नाही कशालाच की ती जाते. आणि आम्ही असं तिला की तिच्या एक्सपेक्टेशन होत्या, पण आम्ही त्याचं काही केलंच नाही, कारण आम्हाला तिचा सँड ऑफ करायचा होता आणि तिला कळू न देता. सो आज आम्ही तिला बोलवलं आहे आणि फोनवर असं सांगितलं आहे की तुझी एक वस्तू इकडे राहिली, ती येऊन घेऊन जा. त्यासाठी आम्ही तिला बोलवलं, पण तिला काहीच आयडिया नाही आहे की आम्ही इकडे तिचा सँड ऑफ करणार आहोत. सो टू बी कंटिन्यू. आता केक झाला आणि सो हा आहे केक आणि वी विल मिस यू पूजा, हे आम्ही लिहिलं होतं. सो ही आहे आमची पूजा, जिचे आता कॉलेज सुरू झालेलं आहे म्हणून ती जात आहे. सो तिचा चालू होता आज सँड ऑफ आणि सगळे मिळून आम्ही सेलिब्रेट करणार होतो तिचा हा दिवस. तर तिला थोडंसं इमोशनल झाली होती, तिला रडायला येत होतं खूप. तिला बोलताच येत नव्हतं कारण तिला रडायला खूप येत होतं. सो खूप आठवण येईल पूजा तुझी, कारण खूप ओरडायची मी तिच्याशी, खूप भांडायची मी. ॲक्च्युली कामावरूनच तिला मी ओरडायची की मला काम पाहिजे, कसं मस्ती के टाईम मस्ती करणं, काम के टाईम काम करणं, हेच तिला मी दरवेळेस सांगत असते. आणि तरीही ती माझ्या पाठीपाठी दीदी 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 करत राहायची. तर खूप आठवण येईल तिला तिची मला. ॲक्च्युली खूप ओरडायची मी तिला त्याच्यासाठी, आणि ती पण खूप इमोशनल झाली होती. सो बस एवढंच सांगेन की तिच्या पुढच्या आयुष्यासाठी तिला खूप. सो ही आहे ती पूजा जी जाणार आहे आता आम्हाला सोडून. हो वेज. ओके. सो कसं वाटतंय तू चाललीस? आपको छोड़ के जाने का मन नहीं कर रहा. ओह पर पढ़ाई इज मस्ट, पढ़ाई करनी है, इसकी वजह से जाना है. उसके बाद वो फिर से यहाँ पे ही आने वाली है. सो क्या तो बोल, सबको बोल कि फॉलो करो दीदी को, दीदी को लाइक करो, फॉलो करो, सब्सक्राइब करो. दीदी को नहीं, दीदी के चैनल को भाई चैनल को लाइक करो, फॉलो करो, सब्सक्राइब करो, शेयर करो सबको. ओके चलो बाय. सो हा आहे आमचा सेराजनचा परिवार आणि आम्ही स्टाफ खूप एन्जॉय करतो. खूप आवडतं मला इकडे काम करायला. सो खूप जणांचे मेसेजेस होते की संधीनी तू नक्की काय काम करतेस आणि हे नक्की आहे काय, सेराजिम म्हणजे काय, ह्याच्यावरती मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेन. सो टू बी कंटिन्यू आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. सो हा आहे आमचा पूर्ण परिवार. सेराजिम हा एक परिवारच आहे आणि खूप छान वाटतं मला इकडे यायला. मी फर्स्ट टाईम कोणत्या तरी जॉबवरती ॲक्च्युली टिकलेली आहे. सो तुम्हाला सगळ्यांना खूप सारे ॲक्च्युअल मेसेजेस आहेत. मला व्हॉट्सअपलासुद्धा मी आधी एकदा व्हिडिओ टाकली होती की नक्की हे काय आहे. तर नक्कीच मी तुम्हाला या सगळ्याबद्दल सांगेन. सो स्टे ट्यून. बाय.